जय मशान कालिका देवी। दोस्तों नमस्कार, साधना सिद्धी अघोरी चॅनलमध्ये मी आपला हार्दिक स्वागत करत आहे। आणि आज 21 सप्टेंबर 2025ला शक्तिपाद दीक्षा शक्ती ट्रान्सफर माझ्या 2 शिष्यांना मी दिलेले आहे। त्यांचा अनुभव आपण ऐकूया, कुठल्या पद्धतीने दिलोय, काय दिलोय। खरं यांच्या शिष्यांचा मी चेहरा, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही देणार नाही आहे, तर त्यांच्याच मुखमधनं ऐकूया त्यांचे अनुभव कसे झाले, काय झाले। कोण दोघांपैकी कोण घेणार पहिल्यांदा? तुम्हीच गेला? यस, ग्रेट, बोला। जय मशान कालिका देवी। जय मशान कालिका देवी। गुरुजी प्रणाम। मी महाराष्ट्रामधून आहे। माईक ही अडकवा, मी अडकवतो, बोला, तुम्ही बोलत राहा। मी महाराष्ट्रामधून आहे। मी 5 वर्ष झालं मी गुरुच्या शोधामध्ये फिरत आहे आणि फिरून पूर्ण कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत, बद्रीनाथ केदारनाथपर्यंत जाऊन आलो। मला सर्व लोकांनी फसवलं। कोण 50 लाख घेतले, पण कोणी 30 लाख घेतले, कोणी 10 लाख घेतले, असे मी मित्रांची गोळा करून त्यांना दिले आणि मी त्यात फसलो। त्यामुळे मी आज 4 वर्ष झाले मी घर सोडलं आणि घरी गेलेलो नाही। आणि नंतर शोधत मला जगाचे बादशाह गोरखनाथ, त्याचप्रमाणे माझे गुरु श्याम देसाई मला भेटले आणि गेल्या महिन्यापासून मी गुरुदीक्षा घेतली। आणि गुरुदीक्षा घेतल्यापासून जे काय मी शब्द टाकेल, जे काय मी साधना करत जे काय मी बोलेल, ते पूर्ण मला व्यवस्थित माझ्या मनासारखं व्हायला लागले। आणि गुरूंचं दर्शन दररोज आणि माझ्या माताजीचं दर्शन दररोज संध्याकाळी मला होतंय। फक्त 4 दिवस गॅप दिला माताजीने। 4 दिवस मला दर्शन दिलंच नाही सुरुवातीला, नंतर मग दर्शन व्हायला लागलं, कंटिन्यूस दर्शन काली माताचं व्हायला लागलं। क्या बात। आणि ज्या वेळेला मी रागारागाने झोपलो, एक दिवशी मला जरा थकवा आलता म्हणून रागारागाने झोपलो, तर बरोबर दुपारी 1 वाजता उठून मला म्हणते, बाळा उठ। माझ्या गालाला हात लावून सांगते, का बाळा उठ, तू चल बस साधनेला। क्या बात आहे। हां, आणि पूर्ण हिरवी साडी, वय होतं 65च्या दरम्यानचं वय दाखवली, 60-65, आणि पूर्ण एक मांडी वर एक मांडी खाली। बाळा म्हणले, उठ, तू का झोपलायस, तुला का अजून तुला पुढे जायचं आहे का नाही, उठ, रुसून झोपू नको। आणि हे मी परत नंतर हे अनुभव घेतल्यानंतर परत एक 4 दिवसानं असं बाहेर मैदानात झोपलो होतो आणि एक शक्ती माझ्यापाशी येऊन झोपली। मला वाटलं माझे जोडीदार कोणतरी असेल, म्हणून मी म्हणतो, हे जोडीदार तुम्ही इकडे सारखा, मी तो म्हणतो इकडे सारखा। आम्ही दोघांचं चाललंय झोपेतच, पण मला काय माहीतच नाही कळालं। ज्या वेळेला पहिल्यांदा दीक्षा घ्यायच्या अगोदर स्वतः गुरुजी तिथं माझ्यापाशी हजर झाले आणि त्याला त्या शक्तीला हाकलून काढलं। त्यावेळेला 4 महिने झाले मला दीक्षा घ्यायच्या अगोदर गुरुजी मला दर्शन देऊन गेले। क्या बात आहे। पूर्ण सफेद लुंगी, शर्ट आणि काठी हातात होती। अशा प्रकारे गुरुजी मला तुम्ही दर्शन अगोदर ही महाकालची जी काय मी सेवा केल्या, त्या महाकालच्या सेवेमुळे माझे गुरु अगोदरच मला दर्शन घेऊन गेले। आज शक्ती ट्रान्सफर घेतला। आतापर्यंत मी सांगतो, कुठल्याही भारतातल्या किंवा भारताच्या बाहेरच्या लोकांनी जर त्यांना गोरक्षनाथ जर बघायचं असेल तर बेळगावमध्ये जावा। बेळगावमध्ये माझे श्याम गुरुजी देसाई पूर्ण तुम्हाला गोरक्ष रूपाने भेटतील आणि त्यांचा तुम्ही आशीर्वाद घ्यायला हजर राहावे, ही माझी प्रार्थना आहे। आज शक्ती ट्रान्सफर घेतल्यावर कसं वाटलं? पूर्ण मला कमीत कमी 10 किलो तर वजन माझ्या पाठीमागे अजून सुद्धा आहे। मला म्हणजे असं वाटतं मला दाबून धरलंय। जी शक्ती पाहिजे होती ती व्यवस्थित भेटली तुम्हाला? भेटली। काही फ्रॉडगिरी काही नाही, आणि मातांचं दर्शन पण झालं। आणि आता मी इथं बसलो होतो, त्यांचं लेडीजचं ही चाललं होतं त्यावेळेला, तर तरी पण मला पाठीमागून ओढतंय, असं खेचतंय मला, खेचतंय। जी शक्ती पाहिजे होती ती व्यवस्थित भेटली। चला, मशान काली माता कोरो यांची सर्व काही मनोकामना, इच्छा पूर्ण होऊ दे। काय त्यांचा तर अनुभव ऐकला, अजून एक माझे प्रिय शिष्य आहेत, त्यांचा पण आपल्याला अनुभव घेऊ। वा, नमस्कार। जय मशान काली। जय मशान काली। मी महेश निगडे। मी 45 दिवस झाले गुरुदीक्षा घेऊन गेलो होतो। मला अनुभव असे आले, माझे गुरु माझ्या साधनेमध्ये आणि त्यांचा आशीर्वाद पूर्णपणे प्रत्येक वेळेस जाणवतो, आणि आईचे दर्शन मला नेहमी होते। आता ओके, फक्त खंत एवढीच की थोडंसं भाषण किंवा संभाषण झालं नाही दोघांशी। आणि आज जे दीक्षा घेतली म्हणजे शक्तिपात घेतला,
त्यामध्ये अनुभव खूप चांगला आला. म्हणजे जो एनर्जीचं मी अपेक्षा केली त्या अपेक्षेने आलो, त्याचं पूर्ण दर्शन मला चांगल्या दर्शन प्रकारे भेटले. झालं. ती शक्ती जी तुम्ही मागितलं होतं ती शक्ती मी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेली प्रवेश करताना स्पष्ट त्याचं दिसली. पूर्ण दिसला. क्या बात आहे. किती वर्ष त्याचा झालं गुरु? प्रभाव चांगला जाणवला मला. हां. आणि मी साधारणतः मी अगोदर सांगितलं होतं आपल्या अगोदरच्या गुरुदीक्षा घेतली त्यावेळेस 2006 पासून मी भटकतोय की गुरुच्या मार्गासाठी. बघा मित्रांनो, आणि पूर्ण वैराग्याचे पालन करून वैराग्याचे पालन करून 2006 ते 2025 म्हणजे नियर अबाउट 19 वर्ष ते 20 वर्ष या माझ्या शिष्यानं फक्त गुरु हुडकायला घालवले. जे 20 वर्षामध्ये 19 वर्षामध्ये घडलं नाही ते 45 दिवसात घडलं. बाळ, सहज कशामुळे एवढं घडलं? घडलं. आता योगाला बोले बाबांची इच्छा झाली. त्यांच्या कारण त्यांच्या पाठीमुग स्ट्रॉंग गुरु हा भेटला. काय गुरु भेटला. गेले एवढे वर्ष त्यांनी तपस्या केली. त्या शंकर भोलेनाथ असेल, मशान कालीमाता असेल, बाबा तू जा, तुझे जे स्वप्न आहे ते श्याम देसाई गुरुजीच्या माध्यमातून सर्व काही पूर्ण होतील म्हणून हे पोरग इथपर्यंत हुडकत आलेला आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही, काही लोकांना वाटेल मोठेपणा. कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो 2006 पासून ते 2025 पर्यंत त्याला काहीच अनुभव झाले नाहीत, फक्त या 45 दिवसामध्ये या माणसाला व्यक्तीला अनुभव झाले. हे माझ्या मशान काली माताचा आशीर्वाद, माझ्या गुरु श्री 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 मंजुनाथ गुरुजींचा आशीर्वाद, त्यांच्यामुळे यांना फळ भेटले. मी तर यांचा सेवक आहे, फक्त सेवा करायचं काम करतो, फक्त मार्ग दाखवण्याचं काम करतो. महेशबाळ, इथं काही फ्रॉडगिरी वगैरे काय वाटली? नाही, कधीच नाही. शंकाच नाही तिथं. काही शंका नाही. पहिल्यांदा आला होता गुरु दीक्षा घ्यायला, कुठं आलता? इथेच घरीच. इथंच. आणि आज शक्तिपात दीक्षा घ्यायला आलाय 21 सप्टेंबर 2025 पण इथंच. घरीच आहे. बरोबर आहे. फक्त ड्रेस कोड तेवढा बदललाय. ड्रेस कोड बदललाय. गुरु दीक्षाला पांढरा ड्रेस कोड आहे, शक्ती ट्रान्सफरला काळा ड्रेस कोड आहे. काय जनतेला, काय महाराष्ट्राच्या जनतेला काय दोघं मेसेज देणार आहात तुम्ही? योग्य मार्ग की बेळगावमध्ये या आणि तुमचं भविष्य घडवून द्या. या रे वा. तुमच्याकडनं काय मेसेज देणार? योग्य मार्गदर्शन पाहिजे. बेळगावमध्ये या. तुमची इच्छा आणि अपेक्षा म्हणजे जीवन मार्गाला नक्कीच लागेल. गुरुमार्ग योग्य भेटेल. चालेल मित्रांनो, जर तुम्हाला पण शक्ती ट्रान्सफर वगैरे घ्यायची असेल तर त्या शक्ती ट्रान्सफर कुठल्या पद्धतीने दिली जाते, कशी दिली जाते, त्याचे 4 व्हिडिओ आहे, त्यांची लिंक मी खाली टाकेन. ती प्रत्येकाने बघून घ्यावे आणि तिच्यानंतरच माझ्याकडे यावे. कारण शक्ती ट्रान्सफर घ्यायचं असेल तर तीच लोक या ज्यांना मेहनत करायची इच्छा आहे. फ्रीमध्ये माझ्याकडं काही भेटत नाही आहे मित्रांनो. जे कष्ट करणार आहेत, मेहनत करणार आहेत, त्यांनाच फळ प्राप्त होतं. आध्यात्मिकमध्ये मार्ग दाखवायचं काम मी करेन, त्या मार्गावर चालायचं काम तुम्ही करा. आणि मी मशान काली माताकडे हीच प्रार्थना करेन की माझ्या पोरांची सर्वांची स्वप्न, मनोकामना, इच्छा आहे, सिद्धी प्राप्त त्यांना लवकरात लवकर होऊ दे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय मशान कालिका. जय मशान कालिका देवी. जय मशान कालिका. जय मशान कालिका. ज़रूरी सूचना, साधना सिद्धि अघोरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है, दूसरा मेरा चैनल कोई नहीं है. और मेरे एक ही गुरु है श्री श्री मंजुनाथ पाटिल जी, वो भी कर्नाटक के आजू बाजू 100-200 किलोमीटर पे है. और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है, अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है. क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं. मेरा ही शिष्य है ये, साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं. तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए. और ये एकमेव ही नंबर है मेरा, इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए. जय मशान कालिका देवी.